आपल्यासोबत आहेत भाजप आमदार डॉक्टर आशिष देशमुख. आशिष भाऊ, तुमचे शेजारचेच आमदार आहे भाजपचे चरणसिंग ठाकूर यांनी म्हटलं की अजितदादा गेल्या 4.5 महिन्यापासून फाईलवर सही करत नाही कॉलेजच्या. नाही, काटोल येथे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं फळ संशोधन केंद्र आहे. मी देखील काटोलचा आमदार राहिला आहे त्या आणि माझे प्रयत्न होते की ह्या फळ संशोधन केंद्राचं रूपांतर हॉर्टिकल्चर कॉलेजमध्ये व्हावं. PKVच्या माध्यमातून तसा प्रस्ताव देखील मी बनवला होता. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत बैठकीचं सत्र करत त्याला समोर नेण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न मी त्या निमित्ताने केला होता. आणि माझी खात्री आहे की अजितदादा पवार हे विदर्भाच्या प्रती, संत्र्याच्या प्रती आणि काटोल आणि विदर्भाच्या दृष्टीने महत्त्वाचं असलेलं हे हॉर्टिकल्चर कॉलेज लवकरच मंजुरीसाठी आपल्या सहीचा योग्य उपयोग करतील. 4.5 महिने झाले म्हणजे फाईल पडू नये, सही करत नाही. एखादी सिमेंट रस्ता करू नका, आपण कॉलेज द्या असं म्हटली चरणसिंग. नाही, नक्कीच आम्ही सर्वजण आमदार मिळून अजितदादांना भेटलो की त्या संदर्भामध्ये ते सकारात्मक निर्णय घेतील अशी मला खात्री आहे. कृष्णा खोपडे जे आमदार आहे भाजपचे वरिष्ठ, त्यांना पुन्हा एकदा रात्री धमकी आली जीवे मारण्याची. नाही, हे योग्य चालू नाही आहे. असं कोण्याही आमदाराला या संदर्भातली अशी धमकी येणं हे नक्कीच राज्याच्या गृह विभागाला दखल घेण्याजोगं आहे. आणि सायबर क्राईमच्या माध्यमातून कोणत्या IP ॲड्रेसवरून किंवा कोणत्या दूरध्वनीवरून अशा प्रकारच्या धमक्या येत आहेत त्यांची लवकरात लवकर धरपकड सरकारने करावी, गृह विभागांनी करावी अशी त्यानिमित्ताने माझी सूचना राहील. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.